तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर नमोचा 8वा हप्ता हा आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण या हप्त्यासाठीचा जो काही निधी आहे तो निधी आता प्रत्यक्षपणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याबाबत जी-आर हा आलेला आहे. तर या जी-आरमधून आपण या हप्त्याविषयीची व त्याचबरोबर निधी वितरणाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय येथे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी-आर दिनांक 16 मार्च 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ही प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली शासन निर्णय पाहूया, जो की या निधी वितरणाविषयीची महत्त्वाची माहिती देणारा आहे. त्यामध्ये शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 रुपये फक्त एवढा निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आणि दिलेल्या मान्यतेनुसार 8वा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण या हप्त्यासाठीचा जो 1774 रुपयाचा निधी आहे तो निधी आता प्रत्यक्षपणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे. आणि या शासन निर्णयामधून हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याबाबत मान्यता देखील देण्यात आलेली आहे. तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.